रामकृष्ण हरी. आज आम्ही सुरोळी इथे दुपारच्या जेवणाला रात्री आलेलो आहोत. हे बघा आमची कटिंग झालेली आहे. टमाटर, कांदा, भेंडी चालू आहे. हे बघा नाईक मामा वांगा कटिंग करत आहे. अण्णा सर्व सामान काढतोय. आणि बघा नाम्या महाराज आमचे चालक मालक हे बघा कसे अद्रक खिसतात त्यासाठी. उत्तम काम करणारे कामगार आहेत ते. रामकृष्ण हरी. आजचा मेनू आहे चवळी, बैगन, पोटॅटो आणि दाढ तडका, अंग अंग भडका आणि मिरची, भेंडा आणि बैगन टमाटर के साथ. नारी या चवळीची भाजी खायला बघा कसा मसाला तयार होतोय झणझणीत. रामकृष्ण हरी. बघा चवळी, बैगन, सुरण, ही बघा चवळी कशी टाकत आहे मित्रांनो. शेवली वारकऱ्यांची सेवा हीच आपली सेवा मानून आम्ही चालत आहे. आणि वारकऱ्यांना कसा आनंद देता येईल हाच आमचा फक्त विचार आहे. रामकृष्ण हरी. बस जास्ती नाही करायची. हे काढ ठीक आहे सर. तुझा दे फोटो तुला करते त्याच्यात टाक. नाईक मामा त्याच्यात टाक. आपल्या जा रे उधर. हर हर. बघा नाईक मामानी मस्तपैकी निवत काढलेला आहे आणि आमचं जेवण पूर्ण झालेलं आहे. रामकृष्ण हरी. वारकरी येतील, जेवणाचा आनंद घेतील आणि इथून निघून जातील. राम. बघा मित्रांनो समोर माऊली येत आहे. बघा माऊली समोर आहे माझ्या. आम्ही पण आलो पाहिजे. बघा मित्रांनो कसा आनंद घ्यायसाठी काय काय करतो आहोत. बघा जास्त नाही काढायची. बघा दिंडी क्रमांक 188 समोर येत आहे. अवकाश चला जरा एकत्र. रामकृष्ण हरी.
चला दर्शन घ्या. चला चला तुम्ही पुढे चला. चला गेले येऊन गेले. दोन चार अपंग बोला त्याच्या घरी घरात म्हणजे कसा कोण आपल्याला बोलायला नको ना. हा पाठी नीट कर जरा. चला या असते असते या. चला सावकाश चला सर्वच चला. चला सरळ जाऊ दे. या इथेच अभंग घेतो. हा ठीक आहे चालेल. हा
वारकरी पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता त्यापैकी आपला श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ आज शिरोडी हा या गावाजवळ दुपारच्या भोजनाकरता थांबलेले आहे. तुम्ही या लवकर दिंडी आली दारात. गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी दुपारच्या मी या भोजनाकरता पहिलं. थांबतो. आमचे यात्री एक्सप्रेस विशाल महाराज यावर्षी येऊन गेले. काही कारणास्तव मला येता आलं नाही आणि मग त्यांनी या भाऊंकडे इथे जाहिरात दिली की आम्हाला दुपारच्या भोजनाकरता फक्त जागा मिळावी, लाईट पाणी वगैरे असा मिळावी, सोय व्हावी याकरता ते भेटून गेले. त्यांनी सांगितलं काही आवश्यक काही हरकत नाही, आमच्याकडून सोय होईल. ती जाहिरात मिळाल्यानंतर काही दिवसानंतर मला यांचा फोन आला की महाराज आपली या ठिकाणी दुपारच्या मुक्कामाकरता दिंडी येत असते. हो हो बरं, दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी येतो, पण आम्ही या ठिकाणी राहतो, तर या ठिकाणावर आम्ही वारकऱ्यांची अन्नदानाची सेवा म्हणून घालू शकतो का, असं करा. आम्हाला पंगत द्यायची असेल तर माऊलीच्या वाटेवर अनेक अन्नदान होत आहेत, अन्नदानाची सेवा करत आहेत. आपण खूप भाग्यवान आहात की आपल्या घरी दाराजवळ माऊली ज्ञानोबरायांची दिंडी आली असं समजा, वारकरी आपल्या दाराजवळ आले. आणि म्हणून त्यांनी यावर्षी माझ्याशी 2-3 वेळा फोनवर संवाद साधले होता, पण मी विसरून गेलो होतो बरं का, गडबडीमध्ये मी विसरून गेलो होतो. फक्त इथं येणार जेव्हा एवढं आमच्या भाच्याला मी सांगितलं ठीक आहे एवढं पंगत करायची. पण नंतर रात्री पुन्हा स्मरण झालं, राजकमल भाऊने मला आठवण द्या, अरे तिकडे तर पंगत आहे. हो मी विसरलो होतो, पण मी विसरलो तरी ते विसरले नाही. म्हणून सर्व या दिंडीसाठी अन्नदानाची सेवा ही यांच्याकडून आली. त्यांचे नाव आहे आदित्य रमेश पवार, असू द्या विजय नारायण, असू द्या विजय नारायण जाधव यांची आई या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी नवीनच वास्तू या ठिकाणी केले, म्हणजे नवीन ते या ठिकाणी आलेले आहेत राहण्याकरता. बघा नवीन वास्तू आणि पहिल्याच वर्षी आपल्या दारामध्ये वारकरी आले बरं का. या म्हणून आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळाच्या वतीने यांचा हा राम महाराज काय छोटासा मान सन्मान नाही जावई आमचे शब्द नवीन वापरला व्हायचे. मायेची शाल, माझे आहेत माझे, सत्कार वगैरे वारकरी केला जात नाही. मायेची शाल प्रसाद म्हणून समजा आणि आमच्या वारकरीच्या वतीने ते आपल्यास अर्पण करण्यात येत आहे, ते आपण स्वीकारावं बरं का. हा कुठला राजकारणाचा मान नाही, माऊली ज्ञानोबरायांचा प्रसादच आहे असं समजा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की, गुरु तुकाराम महाराज, गुरु आदित्वार महाराज की. माऊलीच्या पालापासून आपण मागे आहोत, तुम्हाला पुन्हा सूचित करतो बरं का. कारण इथून पुढे 2 किलोमीटर चालावं लागेल जेवल्यानंतर, आणि मग त्यानंतर नंबरला लागावं लागतं. तुम्ही तिथंच झोपल्यानंतर पुन्हा 2-3 किलोमीटर चालल्यानंतर मग नंबरला लागलं थोडासा त्रास होतो. ज्याला झोपत असेल त्याने झोपा, पण वेळेत नंबरला लागणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर इथंच संध्याकाळ घालवा आणि तिकडे नंबरला येणार ना, ते चालणार नाही. मग जेव्हा 10-15 मिनिटं आराम करा आणि पुढे चाल बरं का. लगेच अशी पूर्ण संपूर्ण एका याच्यात पंगत पाडली जाईल आणि ही पंगत तुम्ही वाढायचे बरं का. सर्व जेवायला बसू, हे सर्व सेवा तुम्ही करायची. आराम 5 मिनिटात फ्रेश व्हा. हा. थैली आहे ना ती भरू दे दादा. येऊ दे इकडे, पत्रावानी येऊ दे इकडं.
इकडे पाच पुढच्या वर्षी बघू आपण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम. आम्हाला बाकीचा चान्स नाही ना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ज्ञानदेव वल्लभनाथ वासुदेव हरी. 88 क्रमांक दिंडी क्रमांक कोपरखेरणे बघा पंगत बसलेली आहे सुरवडी या गावात. रामकृष्ण हरी.